सर्वांना नमस्कार. आज एक मोठी ऑर्डर आलेली आहे आपल्याला. आपण बनवूयात. आपण 1 किलो तुरीची डाळ बनवणार आहेत आज. हे त्याच्यासाठी लागणारे जिन्नस आहे: आलं लसणाची पेस्ट, पाव किलो कांदा, पाव किलो टमाटे, थोडीशी कोथिंबीर, थोड्याशा मिरच्या आपण तडक्यासाठी घेतलेल्या आहेत, लाल वाळलेल्या मिरच्या, कढीपत्ता. आणि हे आपण सध्या तयारी चालू केली आहे. याच्यामध्ये एक 12 ते 13 छोट्या पोळ्या तेल आपण टाकलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया. लगेच हिरव्या मिरच्या पण घालून घेऊ. आता मी याच्यामध्ये फोडणीमध्ये जिरा नाही टाकला, मोहरी नाही टाकली, काही नाही टाकली, कारण की आपल्याला या डाळीला जो आहे तो वरतून कढीपत्ता, जिरा, मोहरी आणि लाल मिर्च आणि लसूण याचा तडका द्यायचा आहे. त्याच्यामुळं दोन वेळेस वापरणं मला तरी चांगलं वाटत नाही, म्हणून एक वेळेसच याला चांगलं परतून घेऊया. आजची ऑर्डर स्पेशल आहे, कारण की व्हेजची ऑर्डर भेटली आहे. व्हेजमध्ये फक्त डाळ आणि 3 किलोचा राईस बनवून द्यायचा आहे. बघू शकता कांदा मस्त असा गुलाबी झालेला आहे. चांगल्या प्रकारे भाजला आहे. डाळीमध्ये थोडीशी याची चव छान लागते. आता या स्टेजला आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आपले सुके मसाले. याच्यामध्ये गरम मसाला, लाल तिखट, हळद हे सगळे असतील. आणि साईडलाच अद्रक लसूणची पेस्ट. सोबत भाजल्याने अतिशय सुंदर चव अशी भाजीला येते. आणि मेन म्हणजे व्हेज भाजी करताना कोणत्याही प्रकारची डाळ असो, आलूची भाजी असो, वांग्याची भाजी असो, सोबत थोडं पाणी टाकू आपण मसाला हा भाजू शकतो. त्याच्यासाठी पाणी जे लागतं ते गरम पाणी पाहिजे. गरम पाण्याने कसं तरी पण चांगली येते, मसाला पण व्यवस्थित भाजला जातो. हा असं मस्त सुगंध सुटला आहे किचनमध्ये पूर्ण. अद्रक लसूण टाकल्याच्यानंतर आपली डाळ तर तयारच आहे. चांगल्या प्रकारे. तर या स्टेजला आपण याच्यामध्ये टाकणार टोमॅटो. अगदी आपल्याला आवडते लग्नामध्ये जे वरण बनतं सेम तशी चव आपल्याला मिळणार. टमाटे घालून झालेत. त्याला चांगलं परतून घेऊयात. बघू शकता किती मस्त तेल सुटलेलं आहे, तरी सुटली आहे आपल्या डाळीला. इकडे भात शिजतो. बघू शकता खूप छानपैकी आपले टमाटे पण आता भाजले गेलेत, नरम पडलेत. आता याच्यामध्ये आपण शिजलेली तुरीची डाळ टाकून घेऊया. तुरीची डाळ आपण याच्यामध्ये टाकलेली आहे. आता हे पूर्ण एकदा मिक्स करून मग मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता आपलं वरण किती सुंदर दिसते, तरी येते थोड्या वेळात. याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आणि विशेष म्हणजे याला अजून तडका द्यायचा बाकी आहे. डाळीसाठी आपण तडक्याची तयारी करतोय. डाळ 1 किलोची असल्यामुळे मोहरी आपण जास्त घेणार. जिरं तर जास्त लागणारच.
अशा प्रकारे आपला तडका तयार झाला आहे. घमघमीत असा सुगंध या तडक्याचा, लाल मिरच्याचा किचनमध्ये सुटला आहे. आता हा आपण तडका जो आहे आपला तयार झालेल्या डाळीमध्ये ओतणार. होऊ शकता सुंदर, खूप छान प्रकारे. अशा प्रकारे आपली तडका डाळ तयार आहे.